राष्ट्रीय जनगणना मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील घरांच्या सर्वेक्षणाचं काम संथ गतीनं सुरू आहे। आतापर्यंत केवळ 40% सर्वेक्षण पूर्ण झालंय। 1000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी अद्याप कामाला सुरुवात न केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून संबंधितांनी तातडीनं काम सुरू करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे। पुणे मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची 15 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग सुरक्षितपणे परत करण्यात आली आहे। आरटीओ मेट्रो स्थानकावर विसरलेली बॅग सीसीटीव्हीच्या मदतीनं शोधण्यात आली। मेट्रो प्रशासनाच्या प्रामाणिकपणा आणि तत्परतेचं प्रवाशांनी कौतुक केलं आहे। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई झाली आहे। 353 गावात पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती आहे। 2,12,000 लोकांना पाणी टंचाईचा फटका बसतोय। गावातील विहिरी, बोरवेल, जलस्रोत आटलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका मुख्यालय आणि झोन कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी आता संपुष्टात येणार आहे। पालिकेच्या कारभारात पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या तातडीनं अंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत।